नमस्कार मंडळी, तुमच्यापैकी बऱ्यापैकी लोकांना माहीत असेल की मी आता कोकणामध्ये आली आणि आता कोकणामध्ये मी तुम्हाला आज दाखवणार आहे मच्छी मार्केट. हे आहे हरणे बंदरचं मच्छी मार्केट. इकडं आपण आलो आहे मच्छी घ्यायला. तर आम्ही जिकडं आत्ता स्टे केला आहे ना, एक मिनटं जरा मला गॉगल लावू द्या, कसं स्टायलिश दिसलं पाहिजे. तर आम्ही ज्या ठिकाणी आत्ता स्टे केला आहे ते आम्हाला बोलले की तुम्ही आम्हाला मच्छी आणून द्या, आम्ही तुम्हाला छानपैकी हे करून देतो, भाजी करून देतो त्याची छान. कारण आम्ही काल परवा ज्या हॉटेलमध्ये जेवलो त्या हॉटेलमध्ये आम्हाला माहीत नाही का पण इतकी चव आवडली नाही. तर म्हटलं की चला हे पण करून बघूयात. आणि धनराजची अशी इच्छा होती की आम्ही सगळ्यांनी हरणे बंदर पण पाहायचं, कारण तो 2-3 वेळा इकडे येऊन गेलाय. तर चला आपण बघूयात कसं आहे हरणे बंदर. 700 रुपयाला ही कोळंबी आणि ही सुरमई 1200. तुम्हाला सांगू का, आम्ही जेव्हा इकडे राहायला आलो ना तेव्हा जिकडं आम्ही स्टे केलाय त्या काकांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला ते 1200 रुपये किंमत सांगणार, पण तुम्ही 700 रुपयाच्या वरती 1 पण रुपया द्यायचा नाही, कारण 1200 रुपये ते सांगणारच असं त्यांचा नियमच आहे. त्याच्यामुळं आम्ही ठरवून आलो आहे की 600-700 म्हणजे सुरुवात 600 न करायची आणि 800 पर्यंत पैसे द्यायचे, असं आमचं ठरलेलं आहे. एक सुरमई 1 किलोची. तर मग बघू आता आपण फायनली काय करू शकतोय. हे बघा इकडं सगळ्या अशा गाड्या लागलेल्या आहेत. इकडं लिलाव असतो माशांचा आणि हे आहे समुद्र. इकडून मासे पकडून आणतात. आता आमची फॅमिली कुठे गेली मला शोधायला, जर असा उशीर लागेल. चला करूया डेडिकेशन. अरे बापरे, बैलगाडी कशासाठी असेल यार, व्हिडिओच्या नादात मला भेटावं म्हणजे झालं यार. चला आपण बघूयात. तरी डेडिकेशन माझं, मी सुट्टी देणार नाही कुठं मी जाऊ. घरातले सगळे काय. हे पापलेट आहे, हा मासा पापलेट आहे. अयो 1800-900 तसला. हे बघा लिलाव आहे 800-900 8,900 8,900 सारखा. एक मिनिट कशाला बोलला 8,900चा लिलावा चाललाय. 8,900चा लिलाव आहे. अय्या हे कुठला मासा आहे. हे बघा हा एक मासा तुम्हाला दाखवतो. चपटा मासा आहे, पापलेट आहे. हा वाला पण आहे. हे कोणता मासा आहे माहित नाही. पापलेट आणि अय्या इकडे बघा मासे मासे मासे. बापरे, आम्ही थोडंसं साईडला आलो आत्ता, कारण खूपच जास्त हे होतं काय बोलतात गर्दी. मम्मी पुढे मिला या सासू आहेत माझ्या, प्युअर व्हेजिटेरियन आहेत, फक्त अंडी खातात. पण तरी त्यांना मच्छी मार्केटमध्ये यायची इच्छा होती. कसं वाटतंय नको झालाय त्यांना वास. नर प्रकारे डेकोरेट करून ठेवलं. चाललंय. किंमत 1200 रुपये सांगितली. किती? अशा दादा एक बाई नाही देणार माझ्या भावा, काहीतरी मला पण परवडायला. 1000 रुपये देणार. आता आमच्याकडे 900-800 रुपये किलो भेटते. कोकणात येऊन काय फायदा आहे, पुण्यात 800-900 रुपये भेटते. सुरमईचा भाव चाललेला आहे. त्या लोकांनी 1200 सांगितलं, आम्ही 600 म्हणलोय. कितीला आहे? त्यांचा डोळा चुकवून मी एक पॉपलेट हातात घेतलेला आहे. लईच डेडिकेटेड निलाव चाललाय बरं का. सॉरी निलाव म्हणते, जे काय चालले बार्गेनिंग, लईच डेडिकेटेड बार्गेनिंग चालले. या इकडे चाल. सुरमई पिशवी आहे, थांब पिशवी. कोळंबी आणि सुरमई कोळंबी कितीला भेटली? कितीला भेटली? होय, कितीला दिली सुरमई? सुरमई 600. हा होय. एक आम्ही स्टंट केला. आम्ही जिकडून फोटो काढले तिथं आम्ही घेतलंच नाही, कारण ते परत हिंमत त्याचं वजन केलं आणि ती सुरमई खूपच छोटी भरली. तर चला आता आपण परत दुसऱ्या ह्यांच्याकडे आलोय. कसला मासा आहे हा? कसला मासा आहे? सोडे. हे सोडे सगळे यांच्याकडे सुकी मछली आहे. पॉपलेट पॉपलेट पॉपरेट 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 पॉम्पलेट पॉम्पलेट. त्यांची 1500 बोलले तुम्ही बोला.
बघा 1200 रुपयाला एक मासा म्हणतात. 1200 रुपये. मी 800 देतो म्हणलं. 800 देतो आता. चल ठीक आहे. तुला नाही परवडत. दे जाऊन दे कंडिशन. एक डील फायनल व्हायला आलंय. आता आमच्या ह्यांची परमिशन बाकी आहे, धनराजची परमिशन बाकी आहे. 30 देणार. चला की मग, चला की. कॅमेरा आहे साक्षीला, कॅमेऱ्यात बघू. लय तापल्यात सगळे, तापलेली आहेत सगळी. चला, ही वाली मच्छी आमची, ही सुरमई आमची ठरलेली आहे मोठी. ह्या मावशी आम्हाला मदत करतात. का मदत करतात आय डोंट नो, पण थँक्यू मावशी मदत केल्याबद्दल. हे सगळे आपली कोळंबी, इकडं छान प्रकारे पापलेट, इकडं हे पूर्ण असं हरणे बंदरचं मार्केट आहे आणि इकडं बीच आहे. पापलेट इकडं जास्त दिसतोय, छान पापलेट आहे. आणि इकडं हे पण आहे, बीच आहे, पूर्ण बीच आहे, बंदर आहे म्हणजे हरणे बंदर. हे बघा छान आहे. इकडं पूर्ण गर्दी, तिकडं लिलाव आहे आणि इकडं आपलं हे. चला, त्या मावशींची आपण भवानी गेली, मावशींनी पाया पडून हातात घेतले, पाया पडून ठेवलेली आहे नोट. थांबा. फायनली आपण डील क्रॅक केली. काय मत आहे तुमचं? या ताई, काय मत आहे तुमचं? झाले आज सगळीकडे सहल आहे. आता सहल संपली बरं आपली. मग सांगा ना, कितीला घेतलं आपण? 1100 रुपयाला घेतलं ना सगळं मिळून. 1100 मध्ये कोळंबी होती. पाणी मारतात बरं का, खरं फ्रेश नाहीये पाणी मारतात. धनराज मला चित्रविचित्र मासे दाखवायच्या ह्याच्यावरती आहे. थांबा हळवा. काय आहे? चपटाय नको, चपटाय, पातळ आहे. बोंबील आहे वाटतं, ओला बोंबील. अयो हे बघ, अय्या कसा. कुठला आहे मासा मावशी? हा मावशी इज नॉट गिविंग अस भाव. आणि तो एक पण आहे, तो पण एक. हा कुठला आहे? शिनिरा. आणि तो शिनिरा. हा जिवंतच आहेत अजून. अच्छा, हे शिनिरा आहे आणि त्याची पिल्ले आहेत. खेकडा वेगळ्या प्रकारचा खेकडा. अय्या 3-4 डोळ्यांचा. 400. अयो, ऑक्टोपस. अय्या खरंच की ऑक्टोपस आहे. आणि तिकडं पण आहे. अय्या मी त्याला हात नाही लावू शकत. धनराज हात लावू शकतो आपण. मला शार्कची पिल्लं दाखव. शार्कची पिल्लं, शार्कची पिल्लं, शार्कची पिल्लं. मावशींच्या कंडीने एक हॅमरहेड शार्क आहे बघा. हॅमरहेड शार्क. हे बघा अजून एक चपटा मासा आहे. असं कसं आहे? हे धनराज वाम नाही, हॉर्स घोडा. हे तोंड बघा ना, घोडाचे नाही घोडा. बाहेर ना त्या मोठ्या बोटीतनं मासा बाहेर आणतात, त्या बारक्या बोटीनं. आणि मागं बघ दाखवतो मागं. आणि बारक्या बोटीनं मग परत इथं लिलावात. मोठ्या बोटीतनं मासे बारक्या बोटीत आणायचे, बारक्या बोटीतनं परत इथं आणून लिलावामध्ये विकायचे. आणि मागं बैलगाड्यात मी येताच पहिल्यांदा शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवल्या होत्या, त्या बैलगाड्यांमध्ये घेऊन जायचं बाहेर. छान. मी म्हटलेलं का नाही, मावशी आम्हाला मदत करतात. मला वाटलंच होतं की मावशी इतक्या डेडिकेशननं आपल्याला मदत करतात. म्हणल्या मावशींचं काहीतरी काम असतात. त्या मावशी आपल्याला मासे क्लीन करून वगैरे देतात, कट करून क्लीन करून. ठीक आहे म्हणजे, पण त्यांनी मदत पण केली आम्हाला चांगले मासे भेटायला. तर ठीक आहे, चला आता त्या क्लीन करतायत मासे, त्यांना तोपर्यंत क्लीन करू द्यात, मग मी तुम्हाला भेटते. क्लीन करायला शिकायचे असेल त्यांनी शिका. बघा कसे इझिली पटपट क्लीन करतात. व्हिडिओ काढते मावशी. हिरो कशाला काढते? तुम्हाला नाही घेत, तुमचा हात घेते फक्त. माहिती आपल्याला त्या सुरमई कापून दिलेल्या मावशींशी डायरेक्ट ओळखच गेली. ह्याच्यामध्ये आपली प्रॉन्स आणि सुरमई आहे. आत्ता आपण चाललोय घरी. तर आत्ता हरणे बंदरचा मच्छीवाला व्लॉग इकडंच संपवूयात. आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसायला गेला तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि हा समुद्राचा व्ह्यू बघा. आणि आजचा व्लॉग संपवूयात. भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.